नमस्कार, मी सौरभ बल्लाळ. शेतकरी बंधू बांधव भगिनींचे माझ्या ॲग्रो ट्रेनर या चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मी रासायनिक शेती, विषमुक्त शेती या विषयावर बोलणार आहे. कारण आपण वर्षानुवर्ष रासायनिक शेतीच्या माध्यमातून आपले उत्पन्न घेत आहात. हरित क्रांतीची सुरुवात इसवी सन 1968 साली भारतामध्ये झाली. त्यानंतर रासायनिक खता, विषारी औषधं यांच्या माध्यमातून अधिकाधिक उत्पन्न घेऊन किसान बांधव समृद्ध होऊ लागले. परंतु काळानुरूप वर्षानुवर्ष सतत रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा म्हणजे मातीचा कस कमी झाला. त्याचबरोबर उत्पादन क्षमता कमी झाली आणि मालाची गुणवत्ता दर सुद्धा कमी झाला. शेतकरी मित्रांनो, ह्या रासायनिक खताचे दुष्परिणाम जमिनीवरही दिसू लागलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या आरोग्यावरही दिसू लागलेले आहेत. आपले आजी आजोबा यांचा काळ जर आपण पाहिला तर निश्चितच त्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण काही टक्क्यांमध्ये होतं. कारण 1968 सालाच्या आधी शेती ही सेंद्रिय पद्धतीने केली जायची. त्यामध्ये शेणखत असेल, कोंबड खत असेल, गांडूळ खत असेल, जैविक खत असेल, असे अनेक खतं वापरून त्या ठिकाणी शेतीचा, मातीचा कस हा सुरक्षित ठेवला जायचा. परंतु रासायनिक खतांमुळे शेतीचा तर कस कमी झाला, परंतु त्याचबरोबर आपल्या परिवाराचं आणि पूर्ण भारताचं आरोग्य हे धोक्यात येऊ लागलेलं आहे. म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की आजही ऑर्गॅनिक शेती जर करायची म्हटलं तर त्यासाठी लागणारं सेंद्रिय खत असेल, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कोंबड खत असेल, याचा खर्च निश्चितच रासायनिक खतापेक्षा जास्त आहे, हे निश्चित आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम म्हणजे कॅन्सरचं प्रमाण हे वाढलेलं आहे. कॅन्सरसारखे जे असाध्य रोग जे भारतामध्ये पसरत आहेत त्याचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचा टक्केवारी वाढलेला आहे. म्हणूनच भारत सरकारने विषमुक्त शेती हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि याच माध्यमातून मी आपल्यासमोर ॲग्रो ट्रेनर सौरभ बल्लाळ आपल्यासमोर इंडिया ॲग्रोचे प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे. आणि या प्रोडक्टच्या माध्यमातून निश्चितच आपला खर्च कमी आणि उत्पन्न अधिक, जमिनीची गुणवत्ता, उत्पादनाची गुणवत्ता, मालाची गुणवत्ता आणि उत्पन्नाची गुणवत्ता सर्व काही यातून साध्य होऊ शकतं. आणि जर आपण निश्चित आपल्या शेतीची गुणवत्ता सुधारू इच्छित असाल, मालाची गुणवत्ता सुधारू इच्छित असाल आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर आपण मला संपर्क करा. आणि माझ्या चॅनलला जर आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोचतील आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढू शकेल. यासाठी मी आपल्याशी नेहमी संपर्क करेल, नेहमी आपल्याशी संभाषण करेल आणि यातूनच आपली प्रगती होईल. तरी धन्यवाद.